मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप आहे. सखोल चौकशी होऊन वसुली होणार का असा देखील सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलेला आहे. पाहुयात दानवेंनी काय म्हटलंय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय. NOPL, ग्रीन, NACOF आणि IIPL आणि ओनिक्स सारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटली आहे. महावितरणाचे अधिकारी आणि कंपन्याचे संचालक दिव्येश सावलिया, P. सुरेश बाबू इत्यादी यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे 5 गुन्हे दाखल होणं ही नामुष्की आहे असं सुद्धा दानवेंनी उपस्थित केलेला सवाल आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस सखोल चौकशी करून वसुली करणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार असे अनेक सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केले. अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांच्या यातील सहभागाची चौकशी, पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का असा सवाल यावेळी अंबादास दानवेंनी उपस्थित केला. तर यावर भाजपनं काय उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूयात. आपण ज्येष्ठ आहात, आमदार होतात, किमान घोटाळा कशाला म्हणावं हे तरी आपल्याला समजलं पाहिजे. प्रश्न उपस्थित केलात तर वास्तव ऐका. कोणताही 10,000 कोटींचा घोटाळा झालेला नाही. राज्य सरकार किंवा महावितरण यांचं एकही रुपयाचं नुकसान झालेलं नाही. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत अनेक कंपन्यांना काम देण्यात आलं. मात्र 18 महिन्यात हे काम करायचं असल्यानं त्यांची प्रगती दिसून आली नाही. अशांविरुद्ध कारवाई प्रारंभ करण्यात आली. हे महावितरणानं स्वतःहून केलंय.